अजिंक्य बडीशेप पाहिजे का? नको. होय हो, तुम्ही खाल्ली का बडीशेप? खाल्ली खाल्ली. काय मग शितले, कसा चाललाय अभ्यास? चाललाय, चांगलं चाललाय. बरं, रात्री झोपताना दूध नक्की पी बर का? हाय मामी. शितले, ए शितले, खर तर माझं दुसरंच काम होतं तुझ्याकडं. काय हो मामी? अगं हळू बोल की जरा, कुणाला कळून नाही द्यायचं. काय झालंय ते तर सांगा की आता. अगं काय नाही, मला आपल्या प्लॅन बद्दल बोलायचं होतं. आपला? अगं म्हणजे माझ्याच ग. मी तुझं कुठं बी नाव घेत नाही, तू नको टेन्शन घेऊस. काय झालं? आजा, तू बी तेच बघतोयस ना जे मी बघतोय? मामीन शीतल? होय. वय पुष्पीन शीतल अशी कलबत करायला लागलेत का नाही, मला टेन्शनच येतंय. मामा, मी बी आता तेच विचार करत होतो. काय भानगड काय? तुला काय कल्पना आहे का? अरे कुठलं काय, शीतलला विचारायला गेलो तर मला उडवून लावलं तिने. अरे नीट सांगायलाच तयार नाही. अरे माझ्यावरच ओरडली, म्हणली तुझा बायकोवर विश्वास नाही का तुमचा? आणि तुझ्या मामीला काही विचारायची सोयच नाही म्हणा. मामा, हा काय चाललंय ते कळायला पाहिजे बरं का. होय. आजा, तुला एक अनुभवाची गोष्ट सांगतो बर का, लक्षात ठेव. जेव्हा घरातल्या बायका अशा एकमेकींमध्ये कुसूर कुसूर करतात का नाही आणि नवऱ्याला सांगत नाहीत, तेव्हा त्याचा एक अर्थ नक्की होतो. काय? नवऱ्याचं काही खरं नाही. आता संक्रांत येणार, फक्त ती तुझ्यावर येणार का माझ्यावर येणार हे माहित नाही. म्हणजे काय, आपण तयार असलं पाहिजे. गेल्या वर्षभरात काय काय केलंय, काय काय चुका केल्यास जरा आठव. वार कुठून पण होऊ शकतो. नाही 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 मामा, आपल्यावर काय होईल असं काय वाटत नाही मला. तसं काय असतं ना, अंदाज आला असता मला. असं म्हणतोयस? वय आपल्या दोघांवर नाही, मग 100% हर्षवर्धनवर येणार. असं काय वाटतंय तुला? म्हणजे तू आणि मी सोडून आणखीन पुरुष माणूस कोण आहे घरात? हर्षवर्धनच की, म्हणूनच म्हणलं मी. हे तू सिरियस होऊ नकोस. अच्छा, झाला झाला वाटतं काहीतरी प्लॅन. मामा, कायच कळणार का? शीतल बक्की तशीच बसली, तिच्या चेहऱ्यावरची रेष बी आणलाय का? अच्छा, अरे बायका लय हुशार असतात, टाकास तूर लागू देत नाही.
शिकले अगं एवढं दूध पी की बाया आणि अशी किती वेळ वाचत बसणार आहेस अगं अशाने मान अवघडली की तुझी कळते का तुला उठ 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 आधी आधी उठ वय जीजी जरा थांबा आतमध्ये लई उकडतंय म्हणून इथं वाऱ्याला येऊन बसले हे बघ हे एवढं समजा दूध पिऊन घे आणि उगाच ताटत बसू नकोस हा लवकर ये झोपायला जागरण करू नकोस इधर बर हे काय झालंच माझं जागरण करू नकोस ये लवकर झोपायला हा काय रे अरे तुम्ही काय रे बसलाय जाऊन झोपा जाऊ की आता तू चल की पुढं पड आलो आम्ही लवकर ये झोपायला उगाच ताटत बसू नका वय वय आलोच आजा अरे तुझ्यामुळे शीतल मध्ये लय बदल झालेला बघतोय बघ मी अरे पहिली शीतल अशी नव्हती लय अवखळ होती कोणाच ऐकायची नाही पण आता बघ की तिचा ती स्वतः स्वतः अभ्यास करते तिच्यात लय बदल झालाय बघ परवा मला नाना भेटले होते नाना बी मला हेच म्हणले शीतल आधी अशी नव्हती आता लय बदलली ती आणि आता तर शीतल आई होणार आहे आणि शीतल आई होणार आहे याचा नानांना किती आनंद झालाय याची कल्पना नसेल आजा तुला अरे शीतलच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे का नाही तो आनंद जयडीच्या चेहऱ्यावर येईल आणि तिचं बी सगळं असंच सुरळीत होईल ना तेव्हा मला बी तसंच वाटेल जसं आता नानांना वाटतंय अरे लेकीचं लग्न होऊन ती सासरी जाऊन तिच्या संसारात रमली ना त्याच्यासारखा आनंदाचा क्षण नसतो रे बापासाठी आपण तिच्यासाठी जे स्वप्न बघतो तिच्या भविष्यासाठी जे स्वप्न बघतो ना त्याच सार्थक झाल्यासारखं वाटतं आपले जयडीचं बी सगळं मार्गी लागलं ना की मला बी तसंच वाटेल बघ अरे आपल्या जयडीच्या बाबतीत काय काय नाही घडले किती कष्ट खाल्ले तिने आपण सगळं मागचं इसरायचं म्हटलं ना तरी इसरत नाही बघ मनाला सारखी रोखरोख लागून राहते मुलीनं लग्न होऊन सासरी जाण्यासारखं तिथं तिनं गुन्ह्या गोविंदानं संसार करताना बापानं बघण्यासारखं दुसरं कुठलं सुख या जगात नसतं रे मामा अरे कशाला एवढी काळजी करतोस होईल सगळं नीट चल झोप आपण उगाच टेन्शन घेतोस बघ तू चल अरे शीतलच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे का नाही तो आनंद जयडीच्या चेहऱ्यावर येईल आणि तिचं बी सगळं असंच सुरळीत होईल ना तेव्हा मला बी तसंच वाटेल जसं आता नानांना वाटतंय काय ग मम्मी लईच खुश दिसतीस तू मग असणारच की खुश मी जे ठरवलं होतं का नाही तीच होणार आहे आता काय होणार आहे आता ग बया एवढ्यात विसरलीस वय ग पण जाऊ दे तू जरी मनाव घेतलं नाहीस का नाही तरी माझा जावई लई समजूतदार आहे त्यांनी घेतलंय मनाव बाळाच्या बाबतीत जेडे काय झालं हसायला ते असं म्हणलं तुला आणि मग अगं मम्मी तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय
अगं तू काहीतरी वेगळंच सांगत होती आणि त्यांना काहीतरी वेगळंच वाटलं. आमचं कालच बोलणं झालं या विषयावर. त्यांच्या बी मनात असलं काय नाही. तुला खोटं वाटत असेल तर विचार जाऊन त्यांना. अगं पण असं कसं? कालच तर मला म्हणले ते, आणि मनात नाही असं कसं होईल? हा का, मी माझ्या मनाचं कशाला काहीतरी सांगेल? तुला एवढं खोटं वाटतं तर विचार की त्यांनाच. विचारणारच आहे. भैया, ओ भैया, या की चहा घ्यायला. हा आलो आलो. द्या. ठीक आहे. भैया, मग काय ठरवलं तुम्ही कालच्या विषयाबद्दल? कसं आहे मामी, ते हे त्याचं काय, आमचं जरा कन्फ्युजन झालं होतं काल. म्हणजे असं काय आमच्या मनात नाही आताच. आओ भैया, पण असं कसं? मामी आता बघा ना, आम्ही हे तुमच्या घरात राहतोय, आम्हाला राहायला घर नाही. हा, जोपर्यंत आता हे सगळं नीट होत नाही तोपर्यंत असलं काय आमच्या मनात नाही. आओ भैया, पण एकदा ऐकून तर घ्या. नाही मामी, बघा ऐका, तुम्ही फोर्स नका करू. म्हणजे हा विषय आपण इथं सेंड करू. नाही, मी येतो. आओ, मग मम्मी काय म्हणाले तुझे जावई बापू? गपस, तूच काय तर म्हणली असेल त्यांना. मी एवढं काय काय ठरवलं होतं, माझं सगळं स्वप्न मोडलंस. पुष्पाताई, काय मग, काय म्हणतात आज्या? जा पाणी आण जा. आलीच. शेतली कुठे आहे? ती वय पेपरला गेली, म्हणून म्हणलं तुमच्याकडे चक्कर मारावी जरा. म्हणजे काय काम होतं का? हाय का आता? म्हणजे मी काय नुसतं कामापुरतच यायचं वय? अगं तसं नाही, म्हणजे मी आपलं सहजच विचारलं. हो, काय नाही, मी म्हणलं जरा मन मोकळं करावं तुमच्याजवळ, म्हणून आली होती. पुष्पाताई, सगळं नीट आहे ना? वय तसं हाय ग नीट, पण कसं होतंय, शीतली असली का नाही घरात, म्हणजे मग तिच्याशी बोलता येतंय. तिच्याजवळ मी माझं मन मोकळं करत असते, म्हणून म्हणलं तुमच्याजवळच येऊन मन मोकळं करावं. बोला, काय घेणार? चहा घेणार का कॉफी का सरबत करू? हे बाई, मला काय सुद्धा नको बघ. 2 घटका मी आपली बसती, बोलती आणि जाती लगेच. अगं पुष्पा, असं का म्हणतीस? बोल की आरामात. काय झालंय नेमकं? मला जेडीची लयच काळजी लागून राहिली बघा. का? काय झालं? म्हणजे आता बघ की, शीतली प्रेग्नंट झाली, तर मला असं वाटतं की जेडीनं बी मनाव घ्यायला पाहिजे. म्हणजे कसं, तिचं आयुष्य मार्गी लागल. आता अशी किती दिसती आमच्याच घरात राहणार आहे. तुम्ही ह्या विषयावर बोललाय का जयश्री संग? वय बोलले की, पण ती काय ऐकणच झाली. अगं पुष्पा, जरा नीट समजून सांगायचं. आमची जेडी किती आडमुठी आहे माहित नाही वय तुम्हाला? तिने ऐकायला तर पाहिजे की. जयश्रीनं जर तुमचं ऐकावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर एक हत्यार आहे माझ्याकडे, 1 नंबर आयडिया. हा का, सांग की मग. तू गप ग. अहो उषा वहिनी, बोलू देत की तिला. सुमन, सांग की काय आयडिया आहे? हे बघा,
लहान पोरांना जर काय पाहिजे असेल किंवा त्यांच्या मनासारखं व्हावं म्हणून ते काय करतात, रुसून बसतात का नाही? मग आपण पण तसंच रुसून बसायचं, खाणं पिणं सोडून द्यायचं. म्हणून तर का होईना पण जयश्री मनावर घेलच का नाही. अगं सुमन, अगं कसली भारी आयडिया दिलीस तू मला. अगं माझ्या डोसक्यात कस काय आलं नाही? थांब, आता ही हत्यार मी वापरूनच बघते. आता लगेच चालत का काय? वय वय, बघते की लगेच बघते. अहो सरबत. काय सुमन, अगं तुला काय अक्कल आहे का नाही? अगं कशाला काय बी आयडिया देतीस? अगं पुष्पा कशी आहे माहितीये ना तुला. आता उद्या काय झालं म्हणजे आपल्यावरच येतंय बघ सगळं. अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? त्यांच्या डोक्यात ह्याच्या पुढचा प्लॅन चालू असेल. आणि ती जयश्री घेऊ दे की मनावर, निदान ह्यातनं आपली शितली तर सुटेल का नाही. आलीस का बाई? कसा गेला ग पेपर? चांगला गेला की. बरं झालं बाई. अजिंक्य, दमून आला असताल ना तुम्ही? जावा मग, हात पाय धुवा आणि चहा करून ठेवलाय, घ्या जावा. शितली, मला जरा बोलायचंय, इकडे. अगं लई महत्वाचं बोलायचंय. मी तुला किती खुशीत सांगितलं का नाही? भैयांना मी असं सांगितलं, भैयांना मी तसं सांगितलं. आणि कशाचं काय, जयडीने त्या सगळ्यावर पाणी फिरलं. अगं तिने जाऊन उलटच काय तर सांगितलं भैयांना. आणि मग काय, भैया नाहीच म्हणले की. मला तर लईच कसतर वाटलं बघ. आता तूच सांग शितले, मी तिला काही वाईटासाठी सांगते का, तिच्या भल्यासाठी सांगते का नाही? पण तिला हे कसं कळना झालंय. आणि त्यात तू परीक्षेला गेली होतीस. मग म्हणलं तुझ्या घरी जाऊन मन मोकळं करावं. आणि तिथं जाऊन मग मी सगळं सांगितलं. तर सुमननी मला आयडिया दिली. हा, काकी ना, कसली आयडिया? कुणाला सांगू नकोस बर का. सुमन मला म्हणली सगळं खायचं प्यायचं सोडून द्या आणि नुसतं नातू 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 म्हणून बसायला. बरोबर ऐकत. काकी असं म्हणली बाई? अगं मग काय तर, मला तर ही बेस्टच वाटली बघ आयडिया. मी म्हणलं आत्ताच जाऊन असं करते. हो मामी, असं काय तर अजिबात करू नका तुम्ही. गपच का, ह्यात तर तुझा काय बी संबंध नाही, माझं मी करते. अहो मामी, तुम्हालाच त्रास होईल म्हणूनच सांगते, नका असं काय करू. अगं काय बी होत नाही मला. आता तू उद्या बघच काय काय होतंय ती. अहो नको. काय चालू होतं तुमचं? आमचं ते हाय का आता सारखं सारखं तेच तेच कसं विचारता तुम्ही? तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं होतं ना काय नाही म्हणून. मी आणि मामी बोलत असलो तर काय तर असलंच पाहिजे वय. वय बर, तुला माझी शपथ. आता सांग काय चाललं होतं? नाही 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 नाही, आधी शपथ सुटली म्हणा. सुटली शपथ, चल सांग. ते मी काय? अहो ते काय झालं, हम्म. मी आई होणार हे कळल्यापासून मामींना असं वाटतं की जयश्रींनी बी चान्स घेतला पाहिजे. त्या बोलल्या बी जयश्रींशी, पण त्या दोघांनी बी नकार दिला या गोष्टीला. आणि तुला माहितीये, मामा पण काल हेच म्हणत होता. काय? तू काय म्हणत शिकलं? मामा आणि मामींना दोघांना बी तेच वाटते बरं का. दोघांच्या सांगायच्या पद्धती वेगळ्या. अहो पण तुम्ही तर मला म्हणला होता ह्याच्यात पडू नगस. मग आपण याच्यात काय करणार? मी बोललो होतं खरं ह्याच्यात पडायला नको, पण शितले किती बी काय बी बोललो ना तरी आपल्याला याच्यात पडायला लागणारच आहे. कारण आपण या घराचा भाग आहे शितले, आपल्याला इकडे नाही राहता येणार. आणि मुळात मामा आणि मामी या दोघांचा बी आनंद जयडी मध्ये. या दोघांच्या आणि जयडीच्या सुखासाठी आपल्याला जे काही शक्य होईल ना ते आपण केलं पाहिजे शितले. तू तू नको काळजी करू, तू फक्त अभ्यासावर लक्ष दे. लवकरच काहीतरी होईल शितले. जयडीचं सगळं चांगलं होण्यासाठी ना आपल्याला जे काय करायला लागेल ना ते आपण नक्की करू.